तुलसी रामायण श्री रामचरितमानस बालकांड प्रथम सोपान श्लोक क्रमांक 1 वर्णानामर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको। शब्दार्थ वर्णानाम अक्षरांचे अर्थसंघानाम अर्थसमूहांचे रसानाम रसांचे भावांचे छंदसाम छंदांचे मंगलानाम मंगलकारक गोष्टींचे कर्तारौ निर्माण करणारे दोघे वाणी सरस्वती देवी विनायको श्री गणेश। भावार्थ कवी गोस्वामी तुलसीदास महाराज सर्वप्रथम वाणीची देवी सरस्वती आणि विघ्नहर्ता श्री गणेश यांना वंदन करतात। अर्थ अक्षरे त्यांचे अर्थ विविध रस छंद आणि सर्व मंगल कार्य यांचे निर्माण करणाऱ्या सरस्वती आणि गणेश यांना मी नमस्कार करतो। हे मंगलाचरण आहे। कोणतेही शुभ कार्य सुरू करताना प्रथम श्री गणेश वंदना केली जाते, कारण ते विघ्न दूर करतात। तसेच ग्रंथरचना काव्यलेखन ज्ञानप्रसार यासाठी सरस्वतीची कृपा आवश्यक असते। म्हणून तुलसीदासजींनी अत्यंत नम्रतेने दोघांची स्तुती करून ग्रंथाची सुरुवात केली आहे। ही सुरुवातच दर्शवते की रामचरितमानस हा ग्रंथ केवळ कथा नसून अत्यंत पवित्र मंगल आणि भक्तिमय आहे। सखोल आध्यात्मिक अर्थ वर्णानाम अक्षरांचे अक्षर म्हणजे केवळ शब्दातील ध्वनी नव्हे। अक्षर म्हणजे जे क्षर नाश होत नाही ते। उपनिषदांमध्ये अक्षर हा शब्द ब्रह्मासाठीही वापरला आहे। म्हणून येथे सूचित अर्थ असा सर्व ज्ञानाचे मूळ तत्व। अर्थसंघानाम अर्थसमूहांचे अक्षरांमधून अर्थ जन्म घेतो, परंतु खरा अर्थ तेव्हाच प्रकटतो जेव्हा अंतःकरण शुद्ध असते। सरस्वती म्हणजे बाह्यवाणी नव्हे तर अंतःकरणातील प्रज्ञाशक्ती। रसानाम रसांचे रामकथा ही केवळ गोष्ट नाही, ती भक्तिरस करुणरस वीररस शांतिरस यांनी ओथंबलेली आहे। जीवाला परमात्म्याशी जोडणारा जो आनंद तोच खरा रस। छंदसाम छंदांचे छंद म्हणजे केवळ काव्यरचना नव्हे, तो जीवनाचा ताल आणि लय आहे। ज्याचे जीवन ईश्वरनिष्ठ आहे त्याच्या जीवनाला योग्य छंद प्राप्त होतो। मंगलानाम च कर्तारौ मंगल म्हणजे जे आत्मकल्याण घडवते। गणेश विघ्न दूर करतात, बाह्य अडथळे। सरस्वती अज्ञान दूर करते, आंतरिक अडथळे। म्हणून या दोन्ही शक्तींची कृपा मिळाली तरच रामकथेचे खरे तत्व हृदयात उतरते। आध्यात्मिक संदेश तुलसीदासजी सांगतात, मी कवी नाही, हे सर्व कार्य तुमच्या कृपेनेच होणार आहे। ही नम्रता म्हणजेच भक्तीची खरी सुरुवात। रामचरितमानसाची सुरुवातच सांगते, आधी अहंकाराचा त्याग करा, ज्ञान आणि विनय या दोन्हींचा स्वीकार करा, मगच रामतत्व हृदयात प्रकट